नमस्कार बालमित्रांनो, मी ज्ञानदा। आज की नाही मी तुम्हा सर्वांना एका थोर अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणार आहे। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। नरेंद्रनाथ नावाचा एक मुलगा होता। नवरात्रीचा सण चालू होता। त्याच्या आईने त्याला दुर्गा देवीची मूर्ती आणण्यास बाजारात पाठवले। नरेंद्र बाजारात गेला। त्याने एक सुंदर अशी दुर्गा देवीची मूर्ती विकत घेतली। तो रस्त्याने घरी चालत होता। तेवढ्यात तिथे त्याला खूप गर्दी दिसली। शिपाई ओरडत होते, बाजूला वा, बाजूला वा, रस्त्याच्या कडेने चाला, रस्त्याच्या कडेने चाला। रस्त्याच्या कडेने ते शिपाई रस्त्याच्या कडेने चालायला सांगत होते, कारण तिथून एक राजा होत होता। राजा घोडागाडीत स्वार होता। घोडागाडी वेगात चालू होती। जर कोणी रस्त्यावर गेला असतं तर त्या घोडागाडीच्या खाली ते सापडलं असतं। म्हणून सर्व लोक एका कडेने चालत होते। नरेंद्रही रस्त्याच्या एका कडेने हातात ती दुर्गा देवीची मूर्ती धरून चालत होता। पण तेवढ्यात एक लहानगी मुलगी रस्त्यावर धावत होती। नरेंद्राने तिला पकडले। आपल्या हातातली मूर्ती सोडून त्या मुलीला त्याने दोन हाताने गच्च पकडून बाजूला केले। जर नरेंद्रनाथाने त्या मुलीला बाजूला केले नसते तर त्या मुलीचा जीवही गेला असता। लोकांनी नरेंद्रचे कौतुक केले। वाह, काय हुशार मुलगा आहे। पण नरेंद्रनाथाच्या चेहऱ्यावर काही आनंद नव्हता। तो घरी गेला। त्याने आईला घडलेली सर्व घटना सांगितली। तो रडत होता। आईने त्याला विचारले, काय रे, काय झालं, नको रडू तू। नरेंद्रनाथ म्हणाला, आई, मला माफ कर, माझ्या हातून ती मूर्ती चुकून पडली। मला त्या मुलीला वाचवायचं होतं म्हणून मी ती मूर्ती पाडली। माझ्या हातातून ती सुटली। अगं, मला माफ कर आई, ती चुकून पडली। आई नरेंद्रनाथाला म्हणाली, हे बघ बाळा, तू खूप चांगलं काम केलं आहेस। ती मूर्ती पडली त्याचं तू दुःख वाटून घेऊ नकोस। हे बघ, खरा देव हा मूर्तीत नसतो, हा खरा देव माणसातच असतो। तू खऱ्या देवीला वाचवला आहेस, त्यामुळे रडायची काहीही गरज नाही। आणि बरं का, हा नरेंद्रनाथ म्हणजेच आपले हुशार असे स्वामी विवेकानंद होते। गोष्टीचे तात्पर्य आहे, कधीही आपण चांगले काम केलं असेल तर आपण कधीही रडू नये, त्याचे वाईट वाटून घेऊ नये। तर अशी होती ही गोष्ट। आवडली ना तुम्हा सर्वांना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।